सर्वांना जय महाराष्ट्र. मित्रांनो, बुद्धिमत्तेच्या मागील 2 भागामध्ये आपण कालनिर्णयाविषयी खूप महत्त्वाची माहिती पाहिली. तर त्याच महत्त्वाच्या माहितीवर आपण काही सोपे प्रश्न विचारणार आहोत, तसे त्याचे उत्तर पण पाहणार आहोत. प्रथम, लीप वर्ष दाखवण्यासाठी मराठी दिनदर्शिकेमध्ये कोणत्या महिन्याचा वापर होतो? हा प्रश्न मित्रांनो पहिला आलेला आहे, विचारलेला आहे, पुन्हा विचारण्याची शक्यता आहे. चैत्र महिन्यामध्ये 31 ते 30 दिवस असतात. तर इंग्रजी दिनदर्शिकेमध्ये असे कोणते सलग महिने आहेत जे एकसारखे दिवस दर्शवतात? जुलै आणि ऑगस्ट. जुलै आणि ऑगस्ट त्या दोन्हीमध्ये 31 दिवस आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न, आज शनिवार आहे, तर 61 दिवसानंतर कोणता वार येईल? तर मित्रांनो आज शनिवार. 61 भागिले 7 करायचं मित्रांनो. 7 का हप्त्याचे दिवस, कारण 7 दिवसानंतर तोच वार रिपीट होणार, पुन्हा 7 दिवसांत तोच वार रिपीट होणार, त्यामुळे 7 ने भागायचे. 7 8 56 उरले 5. तर 5 दिवस पुढे आज शनिवार आहे, तर 5 दिवस पुढे कोणता वार? गुरुवार येईल. तुम्ही वाटल्यास आपल्या वहीवर ते कोणी सोडून पहा. तर मित्रांनो पुढील प्रश्न, आज गुरुवार आहे, 1000 दिवसानंतर कोणता वार येईल? सेम प्रोसेस मित्रांनो, त्याच्यात काही एक्स्ट्रा दुसरं काहीही नाही करायचं. आज गुरुवार आहे, 1000ला थेट 7 ने भागायचं. भागाकार 142, उरले 6. तर 6 दिवस पुढे गुरुवार आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. 6वा दिवस मित्रांनो बुधवार येईल. तर अजून एक सर्वात सुंदर प्रश्न मित्रांनो, एकदम सुंदर प्रश्न आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या शतकात झाला? आता खूप जणांचं उत्तर असेल 16वे शतक. तर 16वे नाही मित्रांनो, 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी मराठी महिन्यात म्हणला तर फाल्गुन वद्य तृतीय शके 1551 याच्यात झाला. जेव्हा 1630 असतं, 1601 ते 1700 पर्यंत हे 17वे शतक असतं मित्रांनो. मग 1701 ते 1800 पर्यंत 18वे शतक असतं. 1630 मध्ये जन्म झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजचे जन्माचे शतक आहे 17वे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न मित्रांनो, आज रविवार आहे, तर 108 दिवसा आधी कोणता वार येईल? प्रश्न नीट आहे का मित्रांनो? आता प्रश्न उलटला, आधी हा आला, पहिल्या नंतर विचारला, तर आता आधी विचारलेला आहे. तर आपल्याला सेमच प्रोसेस आहे, काहीही फरक नाही. 108ला 7 ने भागणे, भागाकार 15 येईल, बाकी 3. तर 3 दिवस मागे जायचं, कारण प्रश्न आधी विचारलेला आहे मित्रांनो. आधी म्हणजे मागे जायचं. तर आज रविवार आहे, तर 3 दिवस मागे शनिवार, शुक्रवार आणि गुरुवार येईल मित्रांनो. पुढील प्रश्न, कोणता वार शनिवारच्या 75 दिवसानंतर व 51 दिवस अगोदर येईल? तर याचा सोपा आहे मित्रांनो. जेव्हा अगोदर आणि नंतर असे वाक्य येतील एका प्रश्नात, तर त्यांची वजाबाकी करायची. पण प्राधान्य जी मोठी संख्या तिला द्यायचं. ज्यांची वजाबाकी होईल 24 मित्रांनो, भागिले 7. 7 त्रिक 21 उरले 3. मोठी संख्या काय म्हणते? 75 दिवस नंतर म्हणजे पुढे, तर तेच प्राधान्य द्यायचं मित्रांनो. 3 दिवस पुढे जायचं आपल्याला. आज रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, तिसऱ्या दिवशी बुधवार आहे. पुढील प्रश्न, रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. जर रवीचा जन्म सोमवारी झालेला असेल, तर त्याच्या बहिणीचा जन्म कोणत्या वारी झाला आहे? सोपा प्रश्न आहे, तेवढा काय अवघड नाही मित्रांनो. फक्त तेच आपण पुन्हा करणार. 732ला 7 ने भागणार, भागाकार 104 येईल व 4 दिवस उरतील. पण प्रश्न काय विचारलेला आहे तेवढं लक्षात ठेवा. रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. जर रवीचा जन्म सोमवारी झाला असेल, तर त्यांच्या बहिणीचा जन्म कोणत्या वारी झाला? रवी मोठा असल्यामुळे पहिले जन्म त्यांचा झाला, नंतर त्यांची बहीण लहान आहे, त्यामुळे त्यांचा जन्म नंतर झाला असेल, हे लक्षात ठेवा. तेव्हा 4 दिवस पुढे जायचं आपल्याला. नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. 4था दिवस कोणता येणार मित्रांनो? शुक्रवार. पुढील एक प्रश्न, शेवटचा प्रश्न मित्रांनो, 31 दिवसाच्या महिन्यात जर 3रा बुधवार 15 तारखेला असेल, तर
महिन्याचा शेवटचा दिवस कोणता असेल? आता विचार करा, शेवटचा दिवस कोणता असेल? 15 तारीख जर बुधवार असेल तर मित्रांनो 7 तारखेनं आपल्याला पुन्हा रिपीट तोच वार येणार, हे तर माहीत आहे, बेसिकमध्ये आपण पाहिलो. किंवा 7 1 7 7 2 14, 14 जर आपण याच्यात प्लस केलं 29 होईल. 14 म्हणजे 7 2 14, 7 म्हणजे तोच वार पुन्हा रिपीट होणार. 29 तारखेला बुधवारचे, 30 तारखेला गुरुवार, 31 तारखेला शुक्रवार. काही गोष्टी अशाच प्रकारे सुरू व्हायच्या. चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लवकरच भेटूत पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.